नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। मराठ्यांचं वादळ मुंबईत जाण्याच्या तयारीत असतानाच या वादळाला तिथलंच तिथं रोखण्याचा एक वेगळाच निर्णय समोर आला आणि तो निर्णय होता एका जनहित याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर समोर आलेल्या निकालाचा। खरं तर मुंबई उच्च न्यायालयानं जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगीच नाकारली। त्यामुळे जरांगे आणि तमाम मराठा आंदोलकांसमोर एक पेच निर्माण झाला की आपण तर सगळी तयारी केली आहे, आपण तर उद्या सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहोत, पण आता करायचं काय? कारण एकतर मुंबई उच्च न्यायालयानं आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे आणि या ठिकाणी एक दाखला देखील दिलाय की सार्वजनिक जागी किंवा ठिकाणी अनिश्चित काळासाठी कुणालाही कब्जा करता येत नाही। आता हे सगळं जे काही पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, यामागे केवळ जरांगेच दोषी आहेत का? सरकारला देखील यामध्ये दोषी धरायला हवं की नको, या प्रश्नांची उत्तरं देखील मिळाली पाहिजेत। कारण जरांगेंनी मी उद्या मुंबईला येतोय असं काल म्हटलेलं नाहीये। जवळपास 3 महिन्यांपूर्वी जरांगेंनी ही घोषणा केली होती की आता आम्ही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघणार आहोत आणि त्यांनी तारीख देखील 3-4 महिन्यांपूर्वीच घोषित करून टाकली होती। आता प्रश्न हाच उरतो की जरांगेंनी जी काही तारीख घोषित केली ती गणेशोत्सवा काळातली होती। जरांगेंचं याच्यावर स्टेटमेंट होतं की 4 महिन्यांपूर्वी आम्ही जी तारीख घोषित केली त्यावेळी ती गणेशोत्सवच त्यावेळी येणार होता, हे काय आम्हाला माहित नव्हतं। पण प्रश्न हा आहे की 4 महिन्यांपूर्वी किंवा 3 महिन्यांपूर्वी घोषित केलेली तारीख आणि जरांगेंनी दिलेला शब्द, तो त्यावर ते ठाम राहणार हे सरकारला याच्या आधी देखील माहिती आहे। कारण की त्यांची उपोषणं काही सरकारनं पहिल्यांदा पाहिलेली नाहीयेत। याच्या आधी 2 वर्षात 7 उपोषणं केलेली आहेत आणि ज्यावेळी त्यांनी उपोषणाची तारीख ठरवली त्या दिवसापासून त्यांनी सलग 4 दिवस, कधी 9 दिवस, कधी 6 दिवस, कधी 17 दिवस उपोषणं केलेली आहेत। त्यामुळे सरकारनं हे आधीच लक्षात घ्यायला पाहिजे होतं। एखादं शिष्टमंडळ जरांगेंकडे पाठवायला पाहिजे होतं या 4 महिन्यांमध्ये आणि तुम्ही तुमची तारीख गणेशोत्सवानंतर किंवा गणेशोत्सवा आधीची घ्यावी अशी विनंती करायला पाहिजे होती। पण हे काही सरकारकडनं झालं नाही आणि आता अगदी उद्यावर हा सगळा प्रसंग येऊन ठेपला असताना आज कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली। आता या सगळ्या प्रकरणातून जे मी लाईव्ह करणार आहे त्यामधले मुद्दे हे मी जरांगे, मराठा आंदोलक आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की जरांगेंसमोर केवळ हा एकच पर्याय आहे का आणखी कोणते पर्याय आहेत? तर जरांगेंसमोर कोणते पर्याय आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यातला कोणता पर्याय निवडायला हवा यावर तुम्ही कमेंट करायची आहे। कारण आंदोलनाचा मूळ हेतू काय आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आता तो मूळ हेतू आहे, त्याला धक्का लागेल असं काही घडता कामा नये, यासाठी पर्याय शोधणं गरजेचं आहे। त्यामुळे माझा लाईव्हच आहे, जरांगेंसाठी कोणता पर्याय योग्य? ठाम राहणं, जागा बदलणं की पुढे ढकलणं? तुम्हाला काय वाटतं? आता मुळातच जरांगेंनी जे आंदोलन पुकारलं ते काही काल परवा घोषित केलेलं नाहीये। आपल्याला आठवत असेल की जरांगेंनी जे मागचं 7वं उपोषण केलं होतं ते 30 जानेवारी 2025 ला त्यांनी सोडलं होतं। का? तर त्यावेळी सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत गेलं आणि त्यावेळी त्यामध्ये सुरेश धस, प्रकाश सोळंके, बजरंग सोनावणे हे सगळेच उपस्थित होते। खरं तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच एक निरोप सुरेश धस घेऊन आले होते की आता नुकतंच सरकार आमचं बनलेलं आहे, त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ द्या। त्यावेळी जरांगेंनी ते ऐकून ते लेखी आश्वासन मान्य करून उपोषण सोडलं।
पण त्याच वेळी त्यांनी आता मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही मुंबईकडे कूच करू, आम्ही मुंबईला येऊ असं स्पष्टपणे म्हटलं होतं. आता 30 जानेवारी आणि आज जवळपास जर आपण पाहिलं तर 26 ऑगस्ट म्हणजे साधारण 7 ते 8 महिने झाले. सरकारला हे ऑलरेडी माहिती आहे आणि 4 महिन्यांपूर्वी जरांगेंनी तारीख देखील डिक्लेअर केली होती 3-4 महिन्यांपूर्वी. त्यामुळे 29 ऑगस्टला जरांगे आझाद मैदानावर येऊन आंदोलन करणार आहेत हे सरकारला ऑलरेडी 4 महिने माहिती आहे. मग या 4 महिन्यात सरकार काय झोपलं होतं का? तुम्ही मागण्या तर मान्य केल्या नाहीतच, पण हळूहळू हे वादळ आता मुंबईच्या आझाद मैदानाकडे येईल हे तुम्ही काल परवापर्यंत झोपेत होतात का? शेवटी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याचं एक याचिका म्हणजे जी काही जनहित याचिका दाखल झाली त्याच्यावर युक्तिवाद झाला, सुनावणी झाली आणि त्यावेळी हा निर्णय देण्यात आला. बरं, एकच याचिका दाखल झाली आहे का? मुळातच ही जनहित याचिका ॲमी फाउंडेशनने दाखल केली होती. आता ही काही राज्य सरकारची याचिका नव्हती. दुसरं तिकडं गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका दाखल केली होती. दुपारच्या सत्रात त्या याचिकेवर देखील सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण तसं पुढे झालं का नाही माहीत नाही. पण ही याचिका सकाळच्याच सत्रात खंडपीठाकडे सुनावणीसाठी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती आलोक आराधे हे त्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे आणि त्यांच्या आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती झालेली आहे. त्यामुळं याच्या आधी त्यांनी ज्या गणेशोत्सवासंदर्भातल्या याचिका निकालात काढल्या होत्या त्यामुळे त्यांनी ही याचिका सकाळच्या सत्रात घेतली. पीओपी वर जी याचिका होती त्या संदर्भात त्यांनी निर्णय दिला. गणेशोत्सव काळातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर निर्णय दिला आणि मग ही देखील गणेशोत्सव काळातलीच याचिका आहे म्हणून त्यांनी आपल्या पीठापुढे घेतली. आता यात महत्वाचा मुद्दा काय होता तर एकतर मुळात ही जी याचिका त्यांच्या समोर दाखल झाली या याचिकेमध्ये स्पष्टपणे खरं तर काय म्हटलं होतं तर आणि त्या याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने काय निर्णय दिला याकडे आपण पहिल्यांदा बघूयात. मुळात प्रत्यक्ष कोर्टात काय घडलं होतं. एकतर आता जे काही मध्ये प्रोपागंडा सुरू झाला की जरांगेंना कोर्टाने खडसावलं, जरांगेंना कोर्टानं असं केलं तसं केलं, ते सगळं दादांत खोटं आहे. जरांगेंना कोर्टानं काही खडसावलेलं नाही, फक्त इतकंच म्हटलेलं आहे की जे काही आंदोलन कराल ते शांततेतच झालं पाहिजे. दुसरा मुद्दा असा मांडण्यात आला की सार्वजनिक जी जागा असेल त्या जागेवर अनिश्चित काळासाठी तुम्हाला कब्जा करता येत नाही. दुसरी गोष्ट, पूर्व परवानगी घेतलीये का आझाद मैदानावर तुम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याची? जर ती घेतली गेली नसेल तर या गणेशोत्सव काळामध्ये तुम्हाला आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही. पण त्याच जोडीला कोर्टानं पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं देखील राज्य सरकारला सुचवलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी नवी मुंबईतील खारघरचं स्थळ असेल किंवा तत्सम एखादी जागा जरांगेंना आंदोलनासाठी उपलब्ध करून देण्यात यावी असं देखील म्हटलंय. इव्हन कोर्टानं असं देखील म्हटलं की जरांगेंना आंदोलन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, संविधानानं दिलेला आहे, सनदशीर मार्गानं त्यांना मिळालेला अधिकार आहे, ते त्यांनी जरूर करावं. फक्त गणेशोत्सव काळात मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांना या ठिकाणी आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली. आता मुळात याच्या मागचं कारण तरी काय आहे? एकतर आपल्याला आठवत असेल की कोपर्डी नंतर जे काही मोर्चे निघाले किंवा मराठा आरक्षणासाठी जे काही मोर्चे निघाले अत्यंत शांततेच्या मार्गातून निघालेले मूक मोर्चे आपण सर्वांनी पाहिले. 51 मोर्चे, म्हणजे त्याची दखल आंतरराष्ट्रीय मीडियानं तर घेतली, शिवाय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देखील त्याची नोंद झाली. आता गणेशोत्सव काळात मराठे आंदोलक जर येणार असतील तर ते काय थोडके नाहीयेत. आपण जरांगेंच्या सभा बघितल्यात, लाखोंच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मराठे उपस्थित राहतात, जमतात. तर मुंबईला निघण्यासाठी त्यांनी जी काही आधी सगळी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भूमिका मांडली होती त्यानुसार बहुसंख्य मराठे या आंदोलनात सहभागी होणार हे सरकारला देखील माहिती आहे. आणि याच्या आधी देखील आपण त्यांचं
जे वाशीपर्यंत थोपवलेलं आंदोलन होतं ते सर्वांनी पाहिलं होतं जानेवारी 2024 मधलं. त्यावेळी देखील प्रचंड मराठे रस्त्यावर आले होते. त्यामुळे सरकारला हे माहिती आहे की ते किती प्रमाणात येऊ शकतील, किती संख्येने येऊ शकतील. मुळात मुंबई आणि त्यात गणेशोत्सव, एकतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या एकट्या मुंबईची आहे, 3,49,00,000, आणि गणेशोत्सव काळात जवळपास 1 कोटी फ्लोटिंग क्राऊड ही मुंबईच्या रस्त्यांवर असते. त्यामुळे जे ओव्हरबर्डन मुंबईत आहे त्यात आणखी भर जर मराठा आंदोलकांची पडली तर अर्थातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. या अनुषंगानं कोर्टानं आझाद मैदानावर परवानगी दिली नाही. मुळात कोर्टानं हे पण सांगितलंय, जर राज्य सरकारनं परवानगी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची दिली असेल तर ते त्यांनी शांततेच्या मार्गात करावं. आता इथे प्रश्न हा पडलाय की परवानगी घेतली होती का नाही, परवानगी मिळाली होती का नाही. जरांगेंना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा जरांगे म्हणाले की परवानगी घेतल्याशिवाय का तिथे व्यासपीठ उभारण्याचं काम चालू आहे, परवानगी मिळाली असेलच ना. आता हे जे असेलच ना वगैरे जे आहेत त्यांचे शब्द, त्यामुळे मला हा प्रश्न पडलाय की त्यांचे जे वकील आहेत आशिषराजे गायकवाड असतील किंवा आणखी कोणी, त्यांनी ती परवानगी घेतल्याचं लेटर राज्य सरकारनं किंवा बीएमसीने दिलं असेल, ते लेटर का नाही प्रत्यक्ष लोकांसमोर येत आहे की बाबा आम्हाला या तारखेला आम्ही परवानगी मागितली आणि या तारखेपासून इथपर्यंत आम्हाला ही परवानगी मिळाली आहे म्हणून, ते का समोर येत नाहीये, ते का गुलदस्त्यात ठेवलं जात आहे. त्यामुळे हा एक पहिला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरी गोष्ट, एक परवानगी मिळाली असेलच तर कोर्टाने स्पष्ट म्हटलंय राज्य सरकारने परवानगी दिली असेल राज्य सरकारनं तर शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन करावं. आता परवानगी मिळाली नसेलच आणि तरी देखील जरांगे तिथे येत असतील तर मात्र परवानगी नाही असं कोर्टाने म्हटलंय. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे काय, देश विदेशातून मुंबईत येणारे गणेशोत्सव काळातली जे काही लोक असतात ते वेगळेच. यामुळं या सगळ्या माध्यमातून सरकारनं जरांगेंनी दिलेला इशारा हलक्यात घेतला का, सरकार आतापर्यंत झोपलं होतं का. सरकारनं पण हा विचार करायला हवा होता की जरांगेंनी एकदा शब्द दिलाय ते येणार म्हणजे येणार, आणि भले आपण किती दिवस बघतोय गेली 2-3 महिने ते वेगवेगळ्या जिल्ह्यात जात आहेत, इशारा सभा घेत आहेत, इशारा बैठक घेत आहेत, मराठी आंदोलक त्यांच्या सभांना जमतायत म्हणजे ते येणार आहेत. त्यांच्या आता गाड्या ठरलेल्या आहेत. आता सोलापूरचीच बातमी माझ्याकडे अशी आहे की 20-25 हजार गाड्या मराठी बांधव घेऊन त्या ठिकाणी निघणार आहेत. हा केवळ एका जिल्ह्याचा विषय झाला, विदर्भातून येणार आहेत, खानदेशातून येणार आहेत, मराठवाड्यातून निघणार आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून निघणार आहेत. मग एवढे सगळे जर येणार आहेत असं जर स्पष्टपणे दिसतंय, आणि जरांगेंनी सुद्धा हे स्पष्ट केलं होतं, मागच्या वेळेपेक्षा 5 पटीनं मराठे मुंबईत उतरतील म्हणून, मग एवढं सगळं माहित असून सुद्धा जरांगेंना हलक्यात घेतलं गेलं का. आता जरांगेंना दोष कसा काय देता येईल, तसं पाहिलं तर तितकं सरकार देखील दोषी आहे. कारण मुळातच जरांगेंनी आधी सांगून सुद्धा सरकारनं या मधल्या स्पेस मध्ये एखादं शिष्टमंडळ पाठवणं गरजेचं होतं आणि जरांगेंना थोपवणं गरजेचं होतं. एकतर तुम्ही गणेशोत्सवाच्या आधी घ्या किंवा गणेशोत्सवानंतर घ्या. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आझाद मैदानची ओळखच ही मुळातच आंदोलनाची ओळख आहे. त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठीची ती संधी मिळते. पण आता अचानकपणे तुम्ही याचिका त्या ठिकाणी दाखल होऊन त्याच्यावर सुनावणी होऊन जरांगेंना या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे असा जो निकाल आला, यात कोर्टाने जी समोर याचिका आली त्याचा निकाल दिला. जरांगेंनी आता आंदोलन करताना कोणत्या पर्यायाचा अवलंब करायला पाहिजे, त्यात 3 पर्याय आहेत: ठाम राहणं, जागा बदलणं आणि पुढे ढकलणं. ठाम राहणं म्हणजे काय, जो पर्याय आता जरांगेंनी निवडलेला आहे की आता आमची तयारी झालेली आहे, आता आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळं राशन पाणी, गाड्या, तेल पाणी सगळं काही फिक्स झालेलं आहे, माणसं सुद्धा निघणार आहेत, आणि आता एवढं जर सगळं असेल तर आम्ही कसं काही थांबायचं. आता इथे जरांगेंना का जरांगेंनी थांबावं हा पण प्रश्न उपस्थित होतो. सरकारला आधी कळायला पाहिजे होतं. आता जरांगेंची तयारी झाली आहे, जरांगे निघतायत, जरांगे बाहेर पडतायत, आणि मुळात प्रश्न हा आहे की जरांगे जर आत्ता कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही निघत असतील
तर मात्र काय घडू शकतं. म्हणून मी 3 पर्याय ठेवलेत आणि त्याचे परिणाम देखील आपण जाणून घेऊयात. पहिला पर्याय, आझाद मैदानावर जाण्याच्या निर्णयावर ठाम राहणं. आता हा जर निर्णय आता तरी तुर्तास तरी जरांगे या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतंय. आज रात्रीत काय घडामोडी होतील मला माहित नाही, पण जरांगेंनी आता जो निर्णय घेतलाय की आम्ही उद्या 27 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून निघणार. आता जर जरांगे आणि मराठे हे सगळे मुंबईकडे कूच करण्यासाठी उद्या अंतरवाली सराटीतून निघाले तर काय होऊ शकतं. पहिलं, एकतर कोर्टानं दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होते. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं इथे. कोर्टानं जो आदेश दिलाय की तुम्हाला आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही, मनाई करण्यात आलेली आहे, तरी देखील जरांगे आझाद मैदानाकडे येण्याचा प्रयत्न करत असतील तर ते कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन ठरेल. दुसरी गोष्ट, यामुळे सरकारला आयतच खोलीत सापडेल की जरांगे आणि सर्व मराठा आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करायची. आता ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी निश्चितच राज्य सरकार पुढे येणार, पोलीस यंत्रणेचा वापर होणार. कारण कोर्टाने आदेश देऊन सुद्धा जरांगे आदेशाला न जुमानता जर मुंबईकडे यायच्या तयारीत आहेत आणि ते निघालेले असतील तर राज्य सरकार त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारू शकतं. यामुळे होईल काय, तर यामुळे आंदोलनालाच गालबोट लागू शकेल आणि त्यामुळे आंदोलनाचा जो मूळ हेतू आहे त्यालाच बाधा पोचेल आणि हा सगळा फियास्को ठरेल. कारण मूळ विषय काय आहे, आपल्याला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी आपल्याला तिथे जायचंय. आता हा आपला मूळ उद्देश आहे. मराठा आंदोलकांचा हा मूळ उद्देश आहे. आपला म्हणजे मराठा आंदोलकांचा हा मूळ उद्देश आहे. आता त्यांचा जरा मूळ उद्देश असेल तर तो उद्देश पार पाडणं किंवा साध्य करणं यासाठी त्यातले अडथळे दूर करणं गरजेचं आहे. जर मराठा आंदोलकांनी किंवा जरांगेंनी हे माहीत असूनही, कोर्टानं आपल्याला मनाई केली आहे माहीत असूनही जर आपण आझाद मैदानावर जायला निघालो असू तर मात्र कायदेशीर कारवाई होऊ शकते. अनेकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि स्वतःच जरांगे म्हणतात माझ्या कोणत्याही लेकरावर मला कारवाई करायची नाहीये, कारवाई करून द्यायची नाहीये. त्यामुळे जरांगेंनी इथं संयम बाळगणं आवश्यक आहे असं किमान पहिला पर्याय तरी सांगतो. आता दुसरा पर्याय काय आहे ते आपण बघूयात. दुसरा पर्याय आहे कोर्टानं सुचवलेल्या पर्यायी जागेवर जाऊन आंदोलन करणं. कोर्टानं काय निर्णय दिलाय, जरांगेंना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, फक्त आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन करण्यास मनाई केली. पण राज्य सरकारनं त्यांना दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी असं देखील सुचवलेलं आहे. आता त्यामध्ये नवी मुंबईचं खारघर असेल किंवा अन्यत्र कुठलं ठिकाण असेल. आता या ठिकाणी समजा जरांगेंनी ठरवलं की चला आपण आज आझाद मैदानावर नाही जायचं, आपल्याला जी सरकारनं आंदोलनाची दुसरी जागा ठरवून दिलेली त्या ठिकाणी जाऊयात. याच्यानं काय होईल, एकतर कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होणार नाही, सरकारकडून कोणतीही कारवाई जरांगे किंवा मराठा आंदोलकांवर होणार नाही, कारण की आंदोलनाला विरोध नाहीये, कुठल्या जागेवर करता याला विरोध आहे. दुसरी गोष्ट, त्यामुळं सरकार आणि मराठा आंदोलक समोरासमोर येण्याचा विषयच येत नाही आणि मूळ हेतू जो काय आहे आंदोलनाचा तो आहे आंदोलन करण्याचा, तो साध्य होतोय. तुम्ही समजा मी म्हणतोय खारघर ही जागा निवडली गेली आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळे मराठा बांधव आणि जरांगे त्या ठिकाणी गेले तर तिथे तुम्ही उपोषण करू शकता. तिथे सगळ्या अम्युनिटीज फॅसिलिटीज सरकारला पुरवाव्या लागतील आणि त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन सुरू केलं तरी देखील तुमचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचणार आहे. सरकारला तुमच्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल. कारण याआधी जी काही जरांगेंनी आंदोलनं केलेली आहेत ती आंदोलनं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत केलीत. त्या आंदोलनांची ताकद पाहता अख्खं सरकारचं शिष्टमंडळ मंत्री संत्री सारख्या अंतरवाली सराटीत यायचे. हळूहळू तर अशा चर्चा व्हायला लागल्या की उद्या अंतरवाली सराटीतच प्रत्येक मंत्र्याचे बंगले बांधायला लागतात की काय कुणास ठाऊक. कारण इतक्या वेळा शिष्टमंडळ, इतक्या वेळा चर्चा जरांगे सोबत करण्यासाठी त्यांना अंतरवाली सराटीत जावं लागत होतं. आता याआधी जरांगेंनी 7 उपोषणं केलेली आहेत जी अंतरवाली सराटीत झालेली आहेत. त्यामध्ये 29 ऑगस्टचं अंतरवाली सराटीचं पहिलं उपोषण, दुसरं
त्यानंतर ज्या उपोषण आहे 25 ऑक्टोबर 2023, नंतर तिसरं 10 फेब्रुवारी 2024, चौथं 4 जून 2024, पाचवं 16 सप्टेंबर 2024, नंतर सहावं म्हणजे 20 जुलै 2024 आणि सातवं 25 जानेवारी 2025. मग एवढी उपोषणं आंतरवाली सराटीत केली. त्यामध्ये शिष्टमंडळ, सरकार यांना तुमची दखल घ्यावी लागलीच की. उलट तुमच्या लढ्याला यश तेव्हा आलं जेव्हा तुम्ही 20 जानेवारी 2024ला आधीची 2 उपोषणं पार पाडल्यानंतर मुंबईकडे रवाना झाला होतात आणि 26 जानेवारीला तुम्ही आंतरवाली सराटीत मुंबईहून गुलाल उधळून आला होतात. वाशिममधून तुम्ही आलेला होतात. त्यावेळी मुळातच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळालं होतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये आत्ता जर पाहिलं आपण तर 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि 3 कोटी मराठी ओबीसीत गेलेत असं स्वतःच जरांगे सांगतायत. मग हे जे काही यश मिळालेलं आहे हे आंतरवाली सराटीत जी उपोषण केली त्यामुळेच मिळालंय की. मग खारघरला तुम्हाला उपोषण करायला अडचण काहीच नाहीये. त्यामुळे खारघरला उपोषण किंवा अन्यत्र ठिकाणी जर तुम्ही उपोषण केलं तरी देखील त्याची दखल सरकारला घ्यावी लागेल. आणि तिसरा पर्याय सिंहावलोकन. जसं सिंह 2 पावलं मागे जातो आणि मग शिकार करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतो, यासारखं जर जरांगेंनी केलं तर निश्चित त्याचा फायदा होईल. तिसरा पर्याय हा आहे 2 पावले मागे घेणं आणि आंदोलन पुढे ढकलणं. म्हणजेच काय, आता गणेशोत्सवाचा काळ चालू आहे. गणेशोत्सव काळात आपण जर मुंबईत गेलो तर एकतर आपल्याला आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन करण्यास मनाई आहे. मग जरांगे आणि मराठी आंदोलकांनी खारघरचा पर्याय निवडला किंवा दुसरा पर्याय निवडला मैदान जागेचा तर विषयच मिटला. पण तेही करायचं नसेल तर गणेशोत्सव काळ जाऊ देत, त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवता येऊ शकते. तेवढा स्पेसही तुम्हाला मिळतो. तिसरी महत्वाची याच्यातली गोष्ट म्हणजे मुळातच गाड्या, माणसं, तेलपाणी, राशन सगळं काही तयार आहे आणि गणेशोत्सव काळात जी काही मुंबईमध्ये गर्दी होणार आहे ती गणेशोत्सवानंतर ओसरणार आहे. रेग्युलर जनजीवन तिथलं असेल, त्यामुळं तुम्ही आणखी जाऊन तिथे वेगळी गर्दी करताय असं होणार नाही. याच दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागू शकता. रितसर परवानगी कदाचित त्यावेळी तुम्हाला त्या आंदोलनाला मिळू शकते आणि तुमचं आंदोलन हे गणेशोत्सवानंतर त्या ठिकाणी आझाद मैदानावर करता येऊ शकतं. त्यामुळं या 3 पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडायचा आहे हे आता जरांगे आणि मराठा आंदोलकांनी ठरवायचं आहे. कारण की पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये रिस्क आहे. आंदोलनाचा मूळ हेतूच नष्ट होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांवर हकनाक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर अटक देखील होऊ शकते. राज्य शासनाकडून तसे कारवाई होऊ शकते. शिवाय कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतंय, आदेशाचं उल्लंघन होतंय. या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील, कारण एवढं सगळं केल्यानंतर मग हाती काय लागलं, म्हणजे एवढ्या लांबून लोक आणायची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परत रिटर्न जायचं. त्यापेक्षा हा जो काही निर्णय आहे ना, इथे खरं म्हणजे आपण बाधा येते या मूळ आंदोलनालाच. इथेच खरं म्हणजे ब्रेक द्यायला पाहिजे, थोडा संयम बाळगायला पाहिजे. तुम्ही निघा ना उद्या मुंबईला, पण हे घोषित करा की आम्ही आझाद मैदानावर जाणार नाही. सरकारने आम्हाला दुसऱ्या जागेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, आम्ही तिथे आंदोलन करतो. त्यामुळे त्याचा बेनिफिट असा होईल की तुमचं आंदोलन झाकोळलं जाणार नाही. त्याचा मूळ उद्देश जो आहे तो कायम राहील आणि आंदोलन देखील करता येईल. जागा काय आहे, मनोज जरांगेंसाठी जागेचा विषय येतोच कुठं. आंतरवाली सराटी असो, खारघर असो किंवा आझाद मैदान असो, तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणारच आहे. आणि जर तुम्ही दुसरा पर्याय निवडलात खारघरचा, तर तुम्ही जी काय आता मराठ्यांची ताकद घेऊन निघालेला आहात ती ताकदही महाराष्ट्राला दिसणार आहे. त्यामुळे प्रश्न हाच उरतो की आता दुसरा किंवा तिसरा हाच पर्याय आंदोलनाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतोय. पहिला पर्याय मात्र कुठे ना कुठेतरी आंदोलनाला गालबोट लागण्याचा विचार होतोय किंवा आंदोलनाची दिशा भरकटण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील, त्यांचे सगळे समर्थक
आंदोलक यांनी हा निर्णय एकत्रित बसून घ्यायचा आहे. आता खरं म्हणजे मी लाईव्ह करतोय, 9 वाजलेत. साधारण अजूनही 13-14 तास तुमच्या हातात आहेत. या 13-14 तासात ही खलबतं करा. कारण नेमकं आंदोलनातून जे मिळवायचंय ते मिळवायचं असेल, आरक्षण पदरात पाडून घ्यायचं असेल, तर मात्र थोडाफार संयम पण बाळगायला हवा. आणि तो जर संयम बाळगला आणि लोकशाही मार्गानं, कायदेशीर मार्गानं, सनदशीर मार्गानं आणि शांततेनं आंदोलन केलं तर निश्चितपणे पदरात नक्कीच चांगलं पडू शकतं. आता पर्याय जरांगेंनी आणि मराठा आंदोलकांनी निवडायचा आहे. म्हणूनच म्हणतोय, जरांगेंसाठी कोणता पर्याय योग्य? ठाम राहणं, जागा बदलणं की पुढे ढकलणं? पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.